लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची इज्जत जाईल म्हणून तर प्रशासन दबावामध्ये काम करत नसेल, पीएम रिपोर्ट बदलून आला नसेल. कारण की हा फोटो बघा, या फोटोमध्ये कोणत्या अँगलनं ही स्वतःहून घेतलेली फाशी वाटते. बरं, 12 वर्षाचं लेकरू एवढं हुशार आहे का ते फाशी घेण्यापर्यंत जाईल? ज्या वेळेस घरच्यांना, तिच्या आईवडिलांना फोन आला त्याच्या आधीच शाळेतील प्रशासनाने त्या मुलीला दवाखान्यात नेलं. बरं, दवाखान्यात ऍडमिट केलं नाही तर पीएम रूम मध्ये ठेवलं. ज्यावेळेस पीएम रिपोर्ट मध्ये आलं की स्वतःहून घेतलेली फाशी आहे, मग हा फोटो बघितल्यानंतर कोणता शहाणा म्हणेल की ही स्वतःहून घेतलेली फाशी आहे? मुळातच जवाहर नवोदय विद्यालयाचे पदसिद्ध अध्यक्ष हे त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतात. मग जिल्हाधिकाऱ्यांची इज्जत जाईल म्हणून तर प्रशासन दबावात काम करत नसेल. बरं, त्या लेकराच्या अंगावरती मारहाणीच्या खुणा आहेत. तिला आदल्या दिवशी हॉस्टेलच्या पर्यवेक्षक मॅडम कडून मारहाण झालेली आहे. लेकरू 2 दिवस आधी आईसोबत बोलताना अगदी व्यवस्थित बोलत आहे, मग तिला मारहाण करण्याचं काय कारण? तिच्या अंगावर असणारे वळ त्याच्याबद्दलचं काय? जिल्हाधिकाऱ्यांनी दबाव टाकला म्हणून तर पीएम रिपोर्ट बदलला नसेल. अरे, या महाराष्ट्रात चाललंय काय नेमकं? तुम्हाला 12 वर्षाची लेकरं पण खटकायला लागली का? त्यांना मारून टाकण्यापर्यंत एवढं काय घडायलंय, एवढं काय नुकसान होत होतं? मुळातच याच्यामध्ये प्रशासनावरती एवढा दबाव आहे की प्रशासन कोणालाच कोणतं उत्तर द्यायला तयार नाहीये. मी खूप वेळा प्रयत्न केले, पोलीस स्टेशनला फोन केले की साहेब लोक फोन कट करून देत आहेत. एवढी गुप्तता का? त्या लेकराला न्याय कोण देणार? आणि त्या लेकराला मारूनच कसं कोणी टाकू शकतं? त्या प्रश्नाचं उत्तर अजून पण अनुत्तरित आहे की जिल्हाधिकारी जे आहेत त्यांची इज्जत जाईल म्हणून प्रशासन त्यांच्या दबावाखाली ते सांगल तसं काम करतायत. याच्यामध्ये दोषी लोकांवरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे. माझी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की यांच्यातल्या दोषींवरती कडक शासन होणं गरजेचं आहे. कारण की जवाहर नवोदय विद्यालय अगदी विश्वासू संस्था आहे आणि त्याच संस्थेमध्ये एका लेकराला मृतावस्थेत आढळल्यानंतर पूर्ण पुढच्या घटना या संशयास्पद घडत असतील तर ही गंभीर बाब आहे. आणि या गंभीर बाबीकडे जर आज तुम्ही दुर्लक्ष केलं तर भविष्यात अशा घटना घडत राहतील आणि न्याय हा सामान्य माणसासाठी महाग होऊन जाईल. चिड़ैया नन्ही सी चिड़िया